भारत कसा सेक्युलर आहे, इथं सगळे कसे गुण्यागोविंदाने राहतात असं नेहमी सांगितलं जातं। गंगा जमनी तहजीब याबाबत बोललं जातं, पण ही तहजीब नेहमी गंगाच पाळते, त्याबद्दल कुणीच बोलताना दिसत नाही। किंबहुना तशी अपेक्षाही जाहीररित्या व्यक्त केली जाते। भारतातला सेक्युलरिझम हा एकतर्फी आहे हे दर्शवणारी घटना महाराष्ट्रात नुकतीच घडली आहे। विशेष बाब म्हणजे थेट कॅबिनेट मंत्र्याच्या कुटुंबाबाबत घडली आहे, पण तो कॅबिनेट मंत्री एका हिंदुत्ववादी पक्षाचा असल्यामुळं अपेक्षेप्रमाणे त्यावर याच गंगा जमनी तहजीबच्या वकिलांनी सोयीस्कर मौन बाळगले। नेमकं काय घडलंय, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पोळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। 31 डिसेंबरच्या रात्री राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंब खासगी वाहनातून पाळदी गावात परत जात होतं। गावात एंट्री करतानाच काही जिहादी पोरांचं टोळकं रस्त्यावर गप्पा मारत उभं होतं, त्यामुळे वाहन चालकाने रस्ता मोकळा करा म्हणून हॉर्न वाजवला, पण त्याचा राग त्या शांतिदूतांना आला आणि त्यानंतर ते थेट चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले। त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या पत्नी माया पाटील या त्या पोरांना समजवायला उतरल्या, पण त्या पोरांनी माया पाटील यांना देखील अपशब्द वापरायला सुरुवात केली। त्याचा राग तिथं असलेल्या काही शिवसैनिकांना आला आणि त्यानंतर त्यांनी त्या टोळक्याला जाब विचारला। त्यातून 2 गट आपापसात भेटले आणि दंगल सदृश घटना घडली। वाहनांची आणि कारची तोडफोड करण्यात आली, दुकानं जाळण्यात आली, प्रचंड नासधूस झाली। या सगळ्या प्रकारामुळे पाळदी गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक गावामध्ये दाखल झाले, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली। आता गावात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही काळ संचारबंदी असणार आहे, जसजशी परिस्थिती निवळेल तसा संचारबंदीचा कालावधी देखील कमी केला जाईल, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे। आतापर्यंत 20 ते 25 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जाळपोळ करणारे नेमके कोण होते त्याबाबतची अद्याप माहिती पोलिसांना पूर्णपणे मिळालेली नाही। चौकशीसाठी 2 ते 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार कारवाई सुरू आहे। मात्र चक्क कॅबिनेट मंत्र्यांच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न ही अतिशय गंभीर बाब आहे। पोलीस प्रशासनाने देखील त्याची गंभीरतेने दखल घेतली आहे। आता यावरून काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात। मुळात हा जिहादी उन्माद एवढा वाढलाच कसा? चक्क एका कॅबिनेट मंत्र्याच्या गाड्या अडवण्याची जिहाद्यांची हिंमत होतेच कशी? नंतर त्या गाडीच्या चालकाला आणि त्यातल्या त्यात एखाद्या महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्याची हिंमत होतेच कशी? याला काय म्हणावं? जर समजा असाच प्रकार एखाद्या गावात इम्तियाज जलील, नवाब मलिक किंवा अबू आझमी यांच्यासोबत किंवा त्यांच्या घरातील महिलांसोबत घडला असता तर काय झालं असतं? तथाकथित पुरोगामी नेते रस्त्यावर उतरले असते। जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्याने तर आकाश पाताळ एक करत माध्यमांना गोळा करून जोरदार थैथयाट केला असता। परिस्थितीची तीव्रता पाहून शरद पवार स्वतः मैदानात उतरले असते। शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून गाळा काढला असता। महिलांचे मोर्चे निघाले असते, महिला सन्मानाची भाषा केली गेली असती। पण हीच बाब आता एका हिंदू नेत्याच्या कुटुंबासोबत घडली आहे, म्हणून आज सगळे शांत आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागतं। या वाढत्या जिहादी उन्मादाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि पाहत राहा ऋतम मराठी।